जाऊन बोलला, एका मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कपाळावरचं लोणी घालतो, म्हणजे त्याला लायकी तरी आहे का त्या मंत्र्याची? त्यामुळे भाजपच्या खासदारांकडनं आम्ही अपेक्षा धरत नाही. आता मला अजून एक मुद्दा इथं मांडायचा आहे. राज्य लेवलला मर्यादा आहे लढायसाठी. सीआयडी काय काम करते अजूनपर्यंत आम्हाला तिथं कळलं नाही. सीबीआयला हिरवा कंदील दिलाय, सीबीआयला सांगितल्यात आलेलं आहे, पण सीबीआयने अजूनपर्यंत FIR हा फॉर्मली तिथं टाकलेला नाही. त्यामुळे त्या बाबतीत काय झालं हे आम्हाला तिथं कळलं नाही. त्यामुळे मी आमच्या पक्षातल्या खासदारांना या मीडियाच्या माध्यमातून, आणि आम्ही सुद्धा त्यांना सांगू, सुप्रियाताई सुद्धा तिथं बोलणार आहेत, डॉक्टर अमोल कोल्हे आणि सुप्रियाताई या बाबतीतला पुढाकार येणाऱ्या लोकसभेच्या अधिवेशनात 100% त्या ठिकाणी घेतील. मी उद्धव ठाकरे साहेबांच्या खासदारांना, उद्धव ठाकरे साहेबांना आणि संजय राऊत साहेबांना सुद्धा मी विनंती करतो की येणाऱ्या अधिवेशनामध्ये दिल्लीमध्ये अजितदादांचा मुद्दा हा सगळ्यात आधी सगळ्यात महत्त्वाचा असल्यामुळे मराठी माणूस आणि मराठी नेता, महाराष्ट्राचा एक नेता जर घातपात नाही तर घातामध्ये त्या ठिकाणी गेला असेल तर तो मुद्दा पहिल्यांदाच पार्लमेंटमध्ये घेतला गेला पाहिजे, यासाठी मी विनंती करतो. जे काँग्रेसचे खासदार आहेत त्यांना मी विनंती करतो, राहुल गांधीजी जे लीडर ऑफ ऑपोजिशन आहेत त्यांना विनंती करतो की तुम्ही सुद्धा हा मुद्दा तिथं घ्यावा. बीजेपीचे खासदार बोलतील याच्यावर मला शंका आहे, कारण जेव्हा केव्हा मी प्रेस कॉन्फरन्सेस घेतलेत, जेव्हा केव्हा मी हे मुद्दे मांडलेत, तेव्हा महाराष्ट्राचे भाजपचे नेते हे माझ्या विरोधात बोललेले आहेत. एक तर नेता इतका गलिच्छ लेवलला जाऊन बोलला, एका मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कपाळावरचं लोणी घालतो, म्हणजे त्याला लायकी तरी आहे का त्या मंत्र्याची? म्हणजे इतकं वाईट मला त्या ठिकाणी तिथं वाटलं. त्याच्याचबरोबर एक भोपळा फुटणार, अजून काय काय लोक बोलले. तुम्ही लोक बोलायचं बोला, तुमच्या या खालच्या लेवलच्या बोलण्यावर मला काही परिणाम होत नाही, आम्हाला परिणाम होत नाही. आम्ही आमच्या लेवलला त्या ठिकाणी लढणार. त्यामुळे भाजपच्या खासदारांकडनं आम्ही अपेक्षा धरत नाही. पण काही दिवसांपासून आपण जर बघितलं तर एकनाथ शिंदे साहेबांचे काही नेते मंत्री काही प्रमाणात या इन्व्हेस्टिगेशनच्या बाजूने सकारात्मक बोलत आहेत. त्यामुळे त्यांच्या खासदारांना, एकनाथ शिंदे साहेबांना, श्रीकांत शिंदेंना मी विनंती त्या ठिकाणी करतो. आणि दादांचे मित्र असल्यामुळे, दादांबरोबर अनेक वर्ष काम केल्यामुळे जे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब यांना सुद्धा विनंती करतो की यासाठी खास बाब म्हणून तुम्ही एक वेगळा प्रयत्न त्या ठिकाणी करावा आणि कुठेतरी या विषयामध्ये लक्ष घालून दादांना न्याय कसा मिळेल यासाठी आपल्या सर्वांनाच त्या ठिकाणी तिथं प्रयत्न करावे लागतील. त्याच्याचबरोबर तृणमूल काँग्रेस पार्टीला सुद्धा आम्ही विनंती करणार आहोत, कारण त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा हा मुद्दा तिथं घेतला, पण दुसऱ्या दिवशीच तिथं अंतविधी असल्यामुळे लाखो लोक तिथं येणार असल्यामुळे पवार साहेबांनी स्टेटमेंट देत असताना तिथल्या लाखो लोकांच्या सेफ्टीसाठी एक वेगळं स्टेटमेंट तिथं दिलं होतं. पण नंतर इन्व्हेस्टिगेशन 13 दिवस केल्यानंतर बरेच काय गोष्ट हे त्या ठिकाणी आपल्याला तिथं दिसले. आज FIR आम्ही करत असताना FIR घेतील अशी आमची अपेक्षा आहे, पण आज जर आमचा FIR घेतला नाही, नुसती नोंद जर केली, तर उद्याच्या दिवशी बारामतीला जाऊन लोकांच्या उपस्थितीमध्ये 100 असतील, 10 असतील, 1 असेल का 1000 असतील हे मला तिथं सांगता येणार. तिथं जाऊन मात्र